बांधवांनो, जय मल्हार. या फसव्या फडणवीस सरकारचा निषेध करावा तितका कमी आहे. 21 तारखेला आम्ही रीतसर परवानगी मागून आझाद मैदानामध्ये आमच्या न्याय हक्काच्या अधिकाराच्या मागणीसाठी संवैधानिक मार्गाने आंदोलन करण्याची परवानगी मागितली होती. सरकारनं परवानगी दिलीच नाही. उलट 16 तारखेला रात्री कर्फ्यू लावून 17 तारखेला आम्हाला अटक केली. राज्यभरामध्ये हजारो बांधवांना नोटिसा पाठवल्या. धनगर जमातीवर एक दडपण आणून हे आंदोलन मोडण्याचा दडपण्याचा केविलवाना प्रयत्न सरकारच्या वतीनं पोलिसांच्या खांद्यावर बंदूक ठेवून केला गेला. पण धनगर तुम्हाला घाबरणार नाही, तुमच्या दबावाला बळी पडणार नाही हे सांगण्यासाठी आम्ही 21 तारखेला मुंबईला गेलो. सबंध महाराष्ट्रानं पाहिलं की आम्ही शांततेच्या मार्गाने गेलो आणि शांततेच्या मार्गाने आलो. 21 तारखेला हजारो आमच्या बांधवांना मुंबईच्या वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये दिवसभर डांबून ठेवण्यात आलं. हजारो बांधवांना रस्त्यावर गाड्या अडवून थांबवण्यात आलं. हजारो बांधवांना नोटीस पाठवून घरी बसण्यासाठी भाग पाडलं. एक भीती समाजामध्ये निर्माण करण्याचं काम केलं. 21ला आम्ही शांततेच्या मार्गाने गेलो. आम्ही पोलिसांचा सन्मान करतो, माननीय न्यायालयाचा सन्मान करतो, म्हणून शांततेच्या मार्गाने 21 तारखेला आम्ही परत आलो. कसल्याही प्रकारचा कुठेही काहीच अनुचित प्रकार घडला नाही. उलट हजारो बांधवांना आमच्या अवैधरित्या बेकायदेशीरपणे दिवसभर डांबून ठेवलं पोलीस स्टेशनला. मी जाईल तिथं कर्फ्यू लावला, रस्त्यात नाकेबंदी केली. आम्ही काहीही गुन्हा केलेला नसताना, सरकारनं आमच्यावर दडपशाही केलेली असताना 21 तारखेलाच मुंबईमध्ये आमच्यावर गुन्हे दाखल झाले. आता किती बांधवांवर गुन्हे दाखल झाले मला माहिती नाही. परवा महादेव अर्जुन साहेब मुंबईचे यांनी मला नोटीस पाठवली होती. मी आज गावाकडच्या आमच्या पत्त्यावर हे आपण पाहू शकता. ह्या अशा दिसतं काय, हे गावाकडच्या पत्त्यावर अशा ह्या नोटीस आलेल्या आहेत. ह्या एक माझ्या नावाची, एक मोठे बंधू गजानन भीमराव बोराडे आणि पुतण्या श्याम गजानन बोराडे हे यांच्या नावाच्या ह्या अशा नोटीस आहेत गुन्हे दाखल केल्याच्या. तुम्ही गुन्हे दाखल केल्यानं धनगर घाबरतील आणि मुंबईला येणार नाही हा तुमचा गैरसमज आहे फडणवीस साहेब. अजूनही आम्ही शांततेच्या संवैधानिक मार्गाने आपल्याला विनंती करतो की हे दडपशाही करणं बंद करा. येणाऱ्या 11 तारखेला एक राज्यव्यापी राज्यस्तरीय नियोजनाची बैठक आपली होणार आहे. ठिकाण आपल्याला लवकरच कळवू. त्या ठिकाणी मुंबईला कधी जायचं त्याचं नियोजन होणार आहे आणि फडणवीस साहेब लवकरच आम्ही आपल्या भेटीला मुंबईला येतो. सज्ज राहा आणि कृपा करून हे पोलिसांच्या खांद्यावर बंदूक ठेवून पोरकटपणा पुन्हा करू नका. धनगरांना सन्मानानं संवैधानिक मार्गानं मुंबईच्या आझाद मैदानात येण्याचा अधिकार आहे. आमचा न्याय हक्क मागण्याचा, आमच्या अन्यायाला वाचा फोडण्याचा, आमचा आक्रोश, आमच्या वेदना, आमची 70 वर्षातली दुःख आपल्या समोर मांडण्याचा आमचा हा संवैधानिक अधिकार आहे. त्याला तुम्ही डावलू शकत नाही. म्हणून महाराष्ट्रातल्याही ज्या बांधवांना अशा प्रकारच्या नोटिसा आल्या असतील गुन्हे दाखल केल्याच्या, बांधवांनो घाबरण्याचं कारण नाही. या महाराष्ट्राच्या नाही तर देशाच्या इतिहासामध्ये धनगरांनी एक इतिहास घडवला. पोलीस स्टेशनमध्ये आमच्या मल्हार मावळ्यांनी भाषणं दिले, घोषणा दिल्या. तर फडणवीस साहेब, या पोलिसांची भीती आता आम्हाला दाखवू नका. या असल्या गुन्ह्याला आम्ही घाबरणार नाही. आम्ही काही चोरी केली नाही, कुठं दरोडे टाकले नाही, कुठं देशविघातक कृत्य केलं नाही, कुठं मानवताविरोधी कृत्य केलं नाही. त्याच्यामुळे असल्या गुन्ह्यांची आम्हाला लाज वाटत नाही किंवा भीती वाटत नाही. लाज तुम्हाला वाटली पाहिजे असे नालायकपणाचे कृत्य करताना. मल्हार मावळ्यांनाही विनंती आहे की या सरकारच्या दडपणाला न घाबरता येणाऱ्या 11 तारखेला एक राज्यस्तरीय बैठकीचं आपण नियोजन करतोय. ठिकाण वेळ आपल्याला कळवल्या जाईल. आपण बैठकीसाठी यावा आणि लवकरच एक तारीख ठरवून त्या तारखेची रीतसर परवानगी घेऊन वाजत गाजत आपण मुंबईला जाणार आहोत. धन्यवाद. जय मल्हार.